सुबकता व पूर्ण शारीरिक क्षमता असलेले अनेक विद्यार्थी क्रीडा स्पर्धांमध्ये मागे पडत असताना हात व पाय दिव्यांग असलेल्या विद्यार्थ्यांनी मात्र आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सुवर्ण व कांस्य पदके पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे। या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे प्रतिपादन सटाण्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांनी केले। सटाणा येथील निवासी अपंग कल्याण केंद्रात नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके मिळवणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। या प्रसंगी त्या बोलत होत्या। नगराध्यक्ष पाटील पुढे म्हणाल्या की या विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रातील यशोगाथा प्रेरणादायी असून भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही हे विद्यार्थी अशीच घवघवीत कामगिरी करून पदके पटकावतील असा पूर्ण विश्वास आहे। तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी ठरणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नाशिक येथील गंगापूर धरणावर आयोजित करण्यात येणारा एअर शो प्रत्यक्ष पाहण्यासाठी मी स्वतः घेऊन जाईन अशी ग्वाहीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली। पण तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर तुम्ही मात करत जो विजय मिळवताय ती खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे। ही कौतुकाची गोष्ट तुमच्यासाठी पण आहे आणि माझ्यासाठी पण आहे। तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगते, आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एअर शो आयोजित केलेला आहे गंगापूर डॅमला। तर त्याचा विषय आला आणि तेव्हा लगेच माझ्या डोक्यात तुमच्यासाठी तो विषय आला। तुम्हा सर्वांना येत्या 22 तारखेला नाशिक येथे गंगापूर डॅमला एअर शो म्हणजे काय, विमान बघितलंय सगळ्यांनी? दिसतं विमान? ते विमान आपण जवळून नाही बघत, वरती दिसतं आकाशात, बरोबर? ते विमान बघायला आपण जाणार आहोत। आपले भारताचे फायटर विमान माहितीये? आपण जे युद्ध करतो भारतामध्ये, जे आपले परदेशात चालू आहे, भारतात चालू आहे, रशियावर जे हल्ले होत आहेत ते फायर फायटिंग विमानांनी केले जात आहेत। तर आपल्याकडे पण असे फायटर प्लेन आहेत। ते फायटर प्लेनचा शो आपण नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेला आहे आणि तो शो पाहण्यासाठी आपण सर्वजण जाणार आहोत। तुमच्यासोबत मी पण येणार आहे। आता तुम्ही जसे स्पर्धेमध्ये भाग घेतला तसंच अभ्यासात पण घ्यायचा आहे, वेळेवर जेवायचं आहे, मस्त आपली हेल्थ चांगली ठेवायची आहे आणि असे येणारे प्रत्येक उपक्रम आपण घेणार आहोत। आणि मी खऱ्या अर्थाने सगळ्यात मेन आभार मानते ते म्हणजे आपल्या सर्व टीमचे, जे सर्व जे मुलं आज दिसत आहेत ते सर्व तुमच्या प्रयत्नांमुळे दिसत आहेत आणि नक्कीच तुमचे आभारही व्यक्त करते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी नगरसेविका जयश्रीताई गरुड दिव्यांग विद्यार्थ्यांच्या यशाची प्रशंसा ऐकून भारावल्यात। त्यांनी विद्यार्थ्यांना खाऊ देऊन शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सतीश लुंकड यांनी केले। कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष सुमित वाघ, नगरसेविका जयश्रीताई गरुड, राहुल पाटील, काका सोनवणे, सीमा सोनवणे, चेतन रौंदळ, हर्षवर्धन सोनवणे, चेतन मोरे, विलास दंडगवाळ, रॉफ मुल्ला, सुनंदा देवरे, संगीता सोनवणे, लता बच्छाव, मनीषा पाकळे, तनुजा नांद्रे, ॲडव्होकेट मनीषा पवार, अनिल पाकळे, जयप्रकाश सोनवणे, काका रौंदळ यांच्यासह संस्थेच्या अधीक्षिका सविता गिरी, मुख्याध्यापक अमित कांबळे, अशोक धोंडगे, अरुण सोनवणे, डॉक्टर मुकेश पाटील तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। I